या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शतग्रीव हसतच रीमाला म्हणत असतो की तू माझा वंशज आहे आणि आता तुझ्याच हातून मी या सगळ्यांच्या नरडीचा घोट घेणार. आणि ते ऐकून अद्वैत मोठ्याने ओरडून म्हणतो की जरी तिच्या अंगात तुझं रक्त असला ना तरी संस्कार नेत्राचे आहे. नेत्राने तिला माया लावली आहे, जीव लावला आहे, त्यामुळे ती कधीच तुझ्यासारख्या दैत्याकडे येणार नाही. तर दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी देवयाईने दिलेला तो दिवा घेऊन शतग्रीवच्या वधाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तर इकडे अद्वैत शतग्रीवला सांगत असतो की काही झालं तरी रीमा नेत्राची मुलगी आहे आणि नेत्रा त्रिनयना देवयाईची मुलगी आहे, त्यामुळे ती तुझ्यासारख्या दैत्याकडे कधीच येणार नाही. तिचा ओढा कायम दैवी शक्तीकडेच राहील, ना की तुझ्यासारख्या राक्षसी शक्तीकडे. आणि ते ऐकून शतग्रीव तर खूपच चिडतो. तर दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी जंगलातून जात असताना अचानक नेत्राला ठेच लागते आणि तो दिवा तिच्या हातून खाली पडतो आणि फुटतो. मात्र ती ज्योत काही विझत नाही, त्यामुळे मग ती नेत्रा ज्योत हातात घेते आणि पुढील मार्ग चालू लागते. तर इकडे शतग्रीव अद्वैतला म्हणत असतो की असेल ती नेत्रा त्या त्रिनयनेच्या वंशातली, मात्र या शतग्रीवासमोर ती कसपटाप्रमाणे आहे. तिचा माझ्या पुढे निभाव लागणं शक्यच नाही, कारण तिच्यामध्ये कोणतीही शक्ती नाही, शक्तिहीन आहे ती. आणि ते ऐकून अद्वैत म्हणतो की जरी नेत्राकडे आता कोणतीही शक्ती नसली ना तरी तिची देवी आईवर खूप श्रद्धा आहे आणि हीच तिची शक्ती आहे. तिचा त्याग आणि तिचं समर्पण हीच तिची हत्यारं आहेत आणि त्यामुळे ती तुझा पराभव नक्कीच करणार, हे लक्षात ठेव. तर दुसरीकडे नेत्रा चालून चालून खूप दमलेली असते, तिला अनेक जखमासुद्धा झालेल्या असतात. त्यामुळे इंद्राणी म्हणत असते की ती ज्योत थोडा वेळ माझ्याकडे दे. मात्र नेत्रा म्हणते की नाही आत्या, आता आपल्याला थांबायला वेळ नाही. आणि मग त्या दोघीजणी पुढे चालू लागतात. तर इकडे शतग्रीव अद्वैतचं बोलणं ऐकून खूप चिडलेला असतो. मात्र अद्वैत म्हणत असतो की काही झालं तरी नेत्रा आम्हाला इथून सोडणार आणि तुझा पराभवसुद्धा करणार. त्यामुळे शतग्रीव म्हणत असतो की त्या नेत्राने विरोचकाला तर मारून टाकलं, पण मला मारणं इतकं सोपं नाहीये. मी शतग्रीव आहे. मात्र अद्वैत म्हणतो की तू कोणीही असलास ना तरी नेत्रा तुला सोडणार नाही, ती तुझा वध नक्की करणार. तर दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी एका जंगलातून जात असतात आणि एके ठिकाणी त्यांच्या हातामध्ये असणारी ती ज्योत विझते. त्यामुळे त्या दोघींनाही कळतं की शतग्रीवच्या वधाचा मार्ग याच ठिकाणी आपल्याला सापडणार आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या दोघीजणी खोदायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे अद्वैत शतग्रीवला म्हणत असतो की तू त्रिनयना देवयाईच्या 7व्या मुलीच्या 7व्या मुलीला डिवचला आहे, आता तुझा अंत जवळ आला आहे. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी नेत्रा आणि इंद्राणी खोदकाम करत असतात त्या ठिकाणी त्यांना एक गोष्ट सापडते. तर दुसरीकडे रीमाचे डोळे खूप दुखत असतात, ती रडत असते, ओरडत असते आणि तिची अवस्था बघून अद्वैतला आणि केदारला खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे नेत्राला आणि इंद्राणीला त्या ठिकाणी एक ताम्रपत्र सापडते आणि त्या दोघीजणी त्यावर नेमकं काय लिहिलं आहे ते वाचायचा प्रयत्न करू लागतात. दुसरीकडे तेजस घरी येतो. तो शेखरला विचारत असतो की बाबा सगळं ठीक आहे ना. तर शेखर म्हणत असतो की हो तेजस, पण तू फाल्गुनीची काळजी घे, तिच्याकडे दुर्लक्ष करू नको. आणि त्यावर तेजस म्हणतो की हो बाबा, फाल्गुनी आता ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि तन्मयसुद्धा तिच्यासोबतच आहे, पण ती सतत मला विचारते की मैथिली मावशींचं काय झालं. घडलेल्या प्रकारामुळे तिला खूप मोठा धक्का बसलाय आणि जेव्हा मी तिला रीमाबद्दल सांगितलं तेव्हा तर ती खूपच घाबरली. तर शेखर म्हणत असतो की रीमा, अद्वैत आणि केदार हे तिघेही जण शतग्रीवच्याच ताब्यात आहे. पुढे काय करायचं ते खरंच सुचत नाहीये. आणि ते ऐकून तेजससुद्धा काळजीत पडतो. तर दुसरीकडे शतग्रीवाने अद्वैतला, केदारला आणि मेघनाला बांधून ठेवलेले असते आणि तो डोळे बंद करून एके ठिकाणी बसलेला असतो. आणि ते बघून केदार अद्वैतला म्हणतो की हा झोपलेला आहे, तोपर्यंत आपण इथून सुटण्याचा प्रयत्न करायचा का. तर दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी त्या ताम्रपटावर काय लिहिलं आहे ते बघायचा प्रयत्न करत असतात. मात्र ती लिपी ना मोडी लिपी असते ना सर्पलिपी, त्यामुळे त्या दोघींना तो मजकूर काही वाचताच येत नाही. त्यानंतर इकडे घरी केतकीसुद्धा खाली येते. शेखर तिला ईशाबद्दल विचारतो. केतकी सांगते की मी तिला आत्ताच झोपवलं आहे, ती झोपायला तयारच नव्हती.
नेत्राने जाताना तिला सांगितलं होतं ना की सगळ्यांची काळजी घे, त्यामुळे ती मला म्हणत होती की मी हॉलमध्येच थांबणार, तुमच्या सगळ्यांचं रक्षण करणार. आणि मग पुढे ती असंही म्हणते की खरंच आपल्या ईशामध्ये किती समजूतदारपणा आहे ना, इतकी लहान आहे ती पण किती शहाण्यासारखी वागते आणि आपण मात्र किती वेड्यासारखे वागत होतो. तर दुसरीकडे अद्वैत केदारला म्हणत असतो की नेत्रा आपल्याला इथून नक्की सोडवेल. तर केदार म्हणतो की हो अद्वैत, पण आपण सुद्धा काहीतरी प्रयत्न करायला हवेच ना, हा झोपला आहे तोपर्यंत आपण इथून जाण्याचा प्रयत्न करू. आणि त्यावर अद्वैत हो म्हणतो. तर दुसरीकडे तेजस म्हणत असतो की माझ्याकडून ना खरंच खूप मोठी चूक झाली, मी त्या रुपाली म्हात्रेवर आणि त्या बंटी मामावर विश्वास ठेवला आणि त्यांनी माझा विश्वासघात केला. पण मी ज्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता त्यांना मी कमी लेखलं, त्यांच्याशी वाटेल तसा वागलो. खरंच माझ्या डोळ्यांसमोरून ना आता मैथिली मावशींचा चेहरा जातच नाही आहे. आपण खरंच खूप वाईट वागलो त्यांच्याशी. आणि त्यावर शेखर आणि केतकीसुद्धा खाली मान घालून हो म्हणतात. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच नेत्रा आणि इंद्राणी त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघींना बघून सगळ्यांच्या जीवात जीव येतो. आणि मग नेत्रा आणि इंद्राणी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतात. तर दुसरीकडे रीमा अद्वैतच्या हाताला हात लावत म्हणत असते की बाबा चल ना, आपण इथून पटकन बाहेर पडूयात. आणि ज्यावेळी रीमा अद्वैतला स्पर्श करते त्यावेळी अद्वैतची सुटका होते. त्याला असं जाणवतं की आपले हातपाय आता कोणीही बांधलेले नाही आहेत, त्यामुळे त्याला आश्चर्य वाटतं. आणि मग त्याच्या लक्षात येतं की रीमाच्या शक्तींमुळे त्याची सुटका झाली आहे. आणि मग तो रीमाला केदारला सुद्धा हात लावायला सांगतो आणि रीमाने स्पर्श केल्यावर केदारची सुद्धा सुटका होते. तर दुसरीकडे घरातील सगळेजण त्या ताम्रपटाचा आशीर्वाद घेतात. नेत्रा आणि इंद्राणी त्याला हळदी कुंकू लावतात आणि मग त्याच्यावर नेमका काय मजकूर लिहिला आहे ते शोधायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे केदार, अद्वैत आणि रीमा तेथून निघणार असतात. तितक्यात मेघना म्हणते की प्लीज माझीसुद्धा सुटका करा ना. मात्र केदार म्हणतो की अद्वैत हिला इथेच राहू दे, हिला हिच्या कर्माची फळं मिळू देत. मात्र तितक्यात रीमा म्हणते की नाही काका आजोबा, आई नेहमी म्हणते की कोणी कितीही मोठी चूक केली ना तरीही त्यांना सुधारण्याची एक संधी आपण द्यायलाच हवी. आणि ते ऐकून अद्वैतला तर खूप आनंद होतो. आणि मग रीमा मेघनाला स्पर्श करते, त्यामुळे मेघनाची सुद्धा सुटका होते. आणि मग ते चौघेजण पटकन तेथून जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात शतग्रीव डोळे उघडतो आणि म्हणतो की तुम्ही इथून कुठेही जाऊ शकणार नाही. दुसरीकडे नेत्रा, इंद्राणी खूप प्रयत्न करतात पण त्यांना त्या ताम्रपटावर काय लिहिलं आहे ते वाचताच येत नाही. केतकी म्हणत असते की तुम्ही या लिपीबद्दल इंटरनेटवर बघितलं का? तर इंद्राणी म्हणते हो, पण काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर मग शेखर म्हणतो की नेत्रा आपण तुझ्या आबांना विचारायचं का? नेत्रा म्हणते मी विचारलं पण आबासुद्धा इथे नाही आहेत, त्यामुळे काही उपयोगच होणार नाही. आणि मग ते सगळेच जण या लिपीचा कसा शोध लावायचा याचा विचार करू लागतात. तर दुसरीकडे शतग्रीव समोर आल्यामुळे हे चौघेजण खूप घाबरलेले असतात. तर शतग्रीव पुन्हा एक मंत्र म्हणतो आणि त्यामुळे त्या सगळ्यांना खूप त्रास होऊ लागतो. त्यांचं डोकं जड होतं आणि ते बघून रीमा घाबरते. तर इकडे नेत्राला असं वाटतं की कदाचित ईशा तो मजकूर वाचू शकते, त्यामुळे ती ईशाला खाली बोलावून घेते. आणि मग ईशा त्या ताम्रपट्टावर नेमकं काय लिहिलं आहे ते वाचण्याचा प्रयत्न करू लागते. तर दुसरीकडे रीमाने हात लावल्यामुळे अद्वैतला, केदारला आणि मेघनाला होणारा त्रास थांबतो. आणि ते बघून शतग्रीवला मात्र आश्चर्य वाटते. आणि मग त्यानंतर ते चौघेजण पुन्हा तेथून पळण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांची शतग्रीवच्या तावडीतून काही सुटका होतच नाही. तर दुसरीकडे ईशाला सुद्धा तो मजकूर वाचता येत नसतो आणि त्यामुळे नेत्रा आणि इंद्राणीची काळजी अजूनच वाढते. तर इकडे शतग्रीव रीमाकडे बघत म्हणत असतो की जर तू सुद्धा या सुशेनसारखी गद्दारी केलीस ना तर मी तुझाही जीव घेईल. पण तितक्यात मेघना पुढे येत म्हणते की मी असताना तू कोणालाही हात लावू शकणार नाही. आणि त्यामुळे शतग्रीव मेघनाचा गळा आवळतो. तर मेघना ओरडूनच केदार, अद्वैतला सांगत असते की सर प्लीज तुम्ही इथून निघून जा, माझी काळजी करू नका. त्यामुळे ते तिघेजण पटकन तेथून पळ काढतात. तर इकडे शतग्रीव मेघनाला मारून टाकतो. तर दुसरीकडे ईशाला सुद्धा तो मजकूर वाचता येत नसल्यामुळे सगळेच जण काळजीत पडतात. नेत्रा म्हणत असते की असं कोणीतरी नक्की असेल ज्याला ही लिपी वाचता येईल. आणि तितक्यात रीमा, अद्वैत आणि केदार त्या ठिकाणी येतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत त्या तिघांच्या पाठोपाठ शतग्रीवसुद्धा राजाध्यक्षांच्या घरात येतो आणि त्याला बघून सगळेच जण खूप घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.